सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या मराठी स्टोरी चॅनलवर. स्टोरीकडे वळण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीच्या पुढच्या भागाकडे. मग दुपार होत आली होती. सरस्वती आली तिच्या घरी. तिचा भाऊ तिला सोडून गेला आणि सरस्वती म्हणाली, जना अगं हे आले होते का गं टोळीकडून? आणि जना खोटं बोलत म्हणाली, कोण? भाऊजी का? नव्हते आले. मग सरस्वती घरी आली आणि पुन्हा तिच्या कामाला सुरुवात झाली. शेतात ती गेलीच नाही आज. आत्या मी आले असं तिनं सासूला सुद्धा सांगितलं. आलीस का? मग हे धर असं म्हणून लगेच सासूनं तिच्या कमरेच्या चाव्या सरस्वतीच्या कमरेला दिल्या आणि त्या चाव्या बघून जणाला म्हातारीचा राग आला. आणि संध्याकाळी मुलं आली आणि सरस्वतीला मुलांकडून कळलं की तात्या आले होते. मग जना का खोटं बोलली हे सरस्वतीला कळलं नाही. आणि चंद्रभान आता टोळीला गेला होता आणि तो लवकर येणारच नव्हता असा त्यानं निरोप ठेवला होता. आता जत्रासुद्धा जवळ आली होती. मुलं सरस्वतीकडे पैसे मागत होती आणि सरस्वती म्हणायची, तात्या येतील जत्रेच्या आधी आणि मग तुम्हाला पैसे देतील. पण आता जत्रा 2 दिवसांवर आली तरी चंद्रभान येण्याची चिन्ह दिसेनात. मुलंसुद्धा हिरमुसली आणि सरस्वतीसुद्धा नाराज झाली, कारण जत्रेमध्येच मुलांचा आनंद असतो ना, आणि तोच आनंद त्यांना मिळत नव्हता. मग 1-2 दिवस 1-2 ओळखीच्या लोकांना तिनं सांगूनही ठेवलं, आमचे हे दिसले तर त्यांना सांगा की घरी या, पोरं जत्रेसाठी पैसे मागत आहेत. आणि बघता बघता जत्रेच्या दिवस उजडला. पोरं नुसती जायची आणि जत्रेतनं फिरायची, खेळणी बघून यायची, नुसती इकडं तिकडं टाकामाका बघायची, हात लावायची आणि परत फिरायची. पण घेत मात्र काहीच नव्हती. नुसतं बघूनच त्यांचं मन भरत नव्हतं. पाळणे बघूनसुद्धा ती यायची, विकत काहीच घेत नव्हती, कारण जवळ पैसे नव्हते. मग जना एकटी जत्रेत गेली. एकाही मुलाला तिनं सोबत घेतलं नाही आणि तिनं खूप काही साहित्य खरेदी केलं स्वतःसाठी, कारण तिला आता 1000 रुपये दिले होते चंद्रभाननं जत्रेत खरेदी करायला. आणि तिनं थोडा धीटपणा दाखवत मुद्दाम तिच्या हातावर चंद्रभानचं नाव कोरून घेतलं. चंद्रभान असं गोंधवून घेतलं म्हणजे ते सरस्वतीनं बघावं, तिला धक्का बसावा आणि तिनं निघून जावं त्या दोघांच्या आयुष्यातून. आणि जर तिनं आत्महत्या केली तर बरंच होईल असं वाटलं होतं जणाला. आणि मग ती जत्रेतून येताना हाताला रुमाल बांधून आली आणि तिला असं बघितलं आणि सरस्वती म्हणाली, काय गं जना, अगं तुझ्या हाताला काय झालं? रुमाल का बांधलास? आणि सरस्वती म्हणाली, बघू दाखव काय झाले. तसं जनानं मागे हात घेतला आणि म्हणाली, काय नाही ताई, त्या बांगड्या भरताना बांगड्यांची काच लागली. सरस्वती म्हणाली, अगं तुझ्याकडे पैसे कुठून आले? तू जत्रेत गेलतीस का? आणि जना म्हणाली, होते की माझ्याकडे, माझ्या आईनं दिलेले. असं उडवाउडीची उत्तरं देऊन तिच्या खोलीत निघून गेली. आणि सरस्वतीला थोडं वाईटच वाटलं. जनाला आपण इतकं प्रेम करतो, पण तिनं आपल्या एकाही मुलाला जत्रेत घेऊन गेली नाही, स्वतः मात्र खर्च करून आली म्हणून. पण तरीही तिचा नवरा नाही म्हणून सरस्वती तिला काही बोललीच नाही. आणि पुष्पा मात्र संध्याकाळ झाली तरी घरी आलीच नाही. ती तिसरीत होती पुष्पा, आणि आता तिचं जत्रेची पालं उठून जाईपर्यंत असंच सुरू राहणार होतं. अशीच लपून छपून बसायची ती, आणि ती गोंधनवाली बाई गेली की मग बाहेर निघायची. आणि पुष्पाला निदान गोंधन तरी काढावं म्हणून सरस्वती घरात कुठे पैसे भेटतात का ते बघत होती. आणि सरस्वतीची सासू सकाळी सकाळी अंथरुणातून उठल्याच सरस्वतीला हाक मारून म्हणाली, सरे त्या पुष्पीला गोंधन काढ, तिला बांधून ठेव, नाहीतर पळून जाईल बघ ती. दुसऱ्या पोरींनी गोंधन काढलं तिच्यासोबतच्या, पण हिनं काढलं नाही. तुझ्या पोरीला नवरा मिळायचा नाही, समजलं का? तिच्या बरोबरीच्या सगळ्या पोरींना गोंधन आहे आणि हिलाच काय धाड भरती गोंधन काढायला काय माहीत. आणि सरस्वतीनं बघितलं, सगळी मुलं आता झोपलेलीच आहेत की, पण आता तिला फक्त तिची थोरली 2 मुलं दिसलं.
पुष्पा मात्र पहाटे पहाटे गायब झाली होती आणि ती आता कुणाच्या हाताला सापडणारच नव्हती. मग आता चंद्रभान घरी आला आणि त्यानं पिशवीत काहीतरी आणलं होतं आणि त्यानं खोलीत जाऊन पाठमोऱ्या असलेल्या सरस्वतीला जना समजून मिठी मारली आणि तो म्हणाला, आज मी तुझ्यासाठी पैठणी आणली आहे बघ, 5,000ची आहे, तुझ्या आवडीचा रंग आहे, तो रंग खूप छान दिसेल तुला, खुलून दिसेल. आणि आता तिनं पाठीमागं बघितलं तर ती सरस्वती होती आणि चंद्रभान थोडा घाबरला आणि म्हणाला, तू तू कधी आलीस? सरस्वती म्हणाली, तुम्ही इतके दचकलात का? आणि मीच आहे म्हणून मला मिठी मारली ना, मग आता असं काय विचारताय की मी कधी आले? तुम्हाला माझा निरोप मिळाला नाही का? जत्रेच्या आधीच निरोप पाठवला होता की मी या म्हणून. जत्रेच्या निमित्ताने पाहुणे रावळे घरी येतात आणि तुम्ही मात्र टोळीवर असता. मी एकटीनं कोणाकोणाला उत्तर द्यायचं? चंद्रभान आता खोटं खोटं हसला आणि म्हणाला, अगं मस्करी केली. आणि ती पिशवी त्यानं गुपचूप पाठीमागं ठेवली. सरस्वतीने ती बघितली होती आणि म्हणाली, काय आहे त्या पिशवीत? पैठणी आहे का? आत्ताच म्हणालात ना आणली माझ्यासाठी, मग दाखवत का नाही बघू? असं म्हणून तिनं पैठणी हातात घेतली आणि म्हणाली, बाई गं, शेवटी माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी आणलीच पैठणी. पण हे काय? हा रंग माझ्या आवडीचा कुठे आहे? हा तर रंग जनाच्या आवडीचा आहे. जना आता ते सगळं ऐकत होती. चंद्रभान आलेला बघितला की ती लगेच आली होती त्यांच्या खोलीकडे आणि चंद्रभानला ती पैठणी तिला चोरून द्यायला सुद्धा जमलं नव्हतं. पण सरस्वती आल्यामुळे घोळ झाला होता आणि तिला फार राग आला होता. सरस्वतीनं ती पैठणी हातात घेतली म्हणून. ती पैठणी तिच्यासाठीच आहे हे तिला माहीत होतं आणि आता त्या पैठणीवर सरस्वतीनं हक्क दाखवला आणि ती ठेवून घेतली. आणि सरस्वती म्हणाली, बरं असू द्या, कशीही असली तरी तुम्ही आणली नाही पैठणी, मग मी गोड मानून घेईन. आणि काय हो, तुम्ही आला होता ना पाठीमागं घरी, मग जना मला तुम्ही आलाच नाही असं का म्हणाली? आणि मुलांनी मला सांगितलं की तुम्ही आला होता. चंद्रभानची नजर आता बाहेर उभा असलेल्या त्याच्याकडे रागात बघत असलेल्या जनाकडे गेली तर ती तिकडून खूप रागात बघत होती. आणि आता ती 5,000ची पैठणी तर सरस्वतीनं घेतली, मग जनाला खुश करण्यासाठी 6,000ची पैठणी तरी आणावं लागणार हे त्याला माहीत होतं. आणि चंद्रभान नेहमीप्रमाणेच नाटक करत म्हणाला, सरस्वती, अगं यावेळीसुद्धा कोयत्याचे पैसे द्यायचे आहेत. माझ्यावरच फिरले गं, सगळा हिशोब केला तरी. कसा काय हिशोब चुकताय तेच कळत नाही. तुझ्याकडे काही पैसे असतील तर दे की. आणि आता नेहमीप्रमाणेच सरस्वतीनं तिचा होता नव्हता तेवढा शेवटचा दागिना, तिच्या माहेरच्यांनी केलेली बोरमाळ त्याच्या हातात ठेवली आणि म्हणाली, घ्या, विका आणि पैसे भागवा. तुम्ही खुश तर मी खुश. आणि आता हे बघून जना खुनशी हसली आणि आपल्याला आता पैठणी मिळणार असं तिला वाटलं.